दत्ता श्री गुरु दत्ता मम चित्ता शमरियाता अपराधा सर्व गुरुनाथा दरिद्रता दरिद्रता दरिद्रांनी गाऊनी गाता गौरणी नमोवाता तुझा विरंजसी देवा ओ नाथा जगत उदावा ओ रहिता दुसरा देवा ओ दत्ता माता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमरियाता पूर्णता हो गुणकोटी दंडिता युरानी वासी गुणरहित तुकड़ाधारी अम्मावरण संतापी गड्डगात उन्यापी असे मानुन न जाओ कोपी निज रूपाले जाओपी अम्मावरण भगवत गुणता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमरियाता तव बदरी असता ताता अरमाली पाऊल पडता सांभाळून माझा वरता आनंदाने तुझ्या निज विदुरा चित्ता तू पतित पावन दत्ता पळे आता अम्मावरता करुणाधर गुरुनाथा शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमरियाता तव कुटुंब परिवार दासांनी हे घरदार तव पदरी अर्पण संसाराची जहाभार हरती करुणा सिंधू तू दीनानाथ सबंधू अम्मावदेश यवांडू वासुदेव जगदत्ता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमरियाता श्री गुरुदेव महाराज की जय। हे जर नुसतं असं धरा इकडे बाकी काय करायला नको बघे काय काय उतरे पण शंभू नुसता झाला ह्याच्यात बघा की दिसतोय तुम्ही ते समोर उभा राहा असं काय नाही नुसता इकडे झाला दिसतोय त्याच्यात बघा हा 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 इकडे हा या दिसतंय ना कसं हा थोडं साईनाथ महाराज की जय। आपल्याला साईनाथांच्याकडे एक प्रार्थना अशी घ्यायची आहे बघा मी अगदी इथं आपण आलेला उद्देश देव देशान धर्माचे होय दुसरं काय बोलायचं नाही आहे किंवा आमची काही अशी इच्छा नाही आहे की मंदिराच्या ठिकाणी देवा धर्माच्या ठिकाणी अन्य कुठला विषय आम्हाला करायची भावना पण नाही त्या इथं आपल्या जो सातत्याने श्रद्धा भक्तीपूर्वक आपण जे प्रार्थना करतोय देवाची आराधना करतोय ही आरती म्हणतोय या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण एक गोष्ट काय विसरलोय तर जिजामातांनी शिवाजी महाराजांना जे संस्कार दिले ते संस्कार आपल्या घरात आपण आपल्या मुलांना आपल्या परिवारात आपल्या समाजात आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं तेच विचार आणि कार्य जर आपण संस्कार घरात दिले तर ते देशात सगळीकडनं उभा राहतील ना देवाकडे प्रार्थना काय करायची तर ती एक 4 ओळीमध्ये प्रार्थना ती आहे तर ती प्रार्थना म्हणजे आपण सुरुवातीला तर म्हणा किंवा आरती झाल्यानंतर शेवटला म्हणा आपलं काय असं काय त्या संदर्भात आग्रह नाही पण देवाच्या चरणी आपले संकल्प घेत असतो आपण देवाकडे प्रार्थना करत असतो काय तर मागत असतोय मग काय मागतोय आपण तर आपण शिवाजी महाराजांचे जे संस्कार आहेत विचार आहेत जे जिजामातांनी शिवाजी महाराजांना दिले युगानुयुग कोण जे सगळ्या देवी देवतांचे अवतार जे झाले
त्या अवतारात त्या श्रीरामाचा असू दे, श्रीकृष्णांचा असू दे, किंवा तुम्ही सगळे अवतार कार्य बघा, मग अगदी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचं सुद्धा असू दे, तर ह्या प्रत्येक अवतार कार्यात त्यांनी कार्य काय केलं? ते परमेश्वरी कार्य काय आहे? तर धर्माचं रक्षण केलं, धर्माचं ज्ञान लोकांना दिलं, आचरण आणि व्यवहार आपल्याकडून तसा घडावा हा त्यांनी प्रयत्न केला. मग आपल्याला जो विसर पडला, आता तुम्ही त्यातल्या त्यात हे काय सांभाळताय हे ठीक आहे, पण आपल्याला हे पण बघायला पाहिजे ना, आपल्या घरात कुटुंबात मुलांना पण हे संस्कारांनी विचार पाहिजेत. कुठे? तर शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलं, की युगानुयुगांमध्ये अशी दैदिप्यमान जीवन घडते की जे अवतार कार्यासारखं म्हणजे रामकृष्णासारखं शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी काम केले. त्याचं स्मरण, त्यांच्या गोष्टी रोज थोडं वाचनात आपल्या आलं पाहिजे, मुलांना शिकवण्यात आलं पाहिजे आपल्याकडनं. त्या ठिकाणी बराचसा इतिहास हा लपलाय, तर तो इतिहास सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी 2 ओळी आहेत, पण तो आपण सगळ्यांनी हात जोडून ती प्रार्थना करूया. म्हणजे शिवाजी महाराजांचं जीवन आणि आपलं पण जीवन त्या अनुषंगाने असावं. शिवाजी महाराजांच्या सारखं कार्य आमच्याकडनं ती परंपरा चालवली जावी, वारसा चालवला पाहिजे की नको? आई वडिलांचा जे आपण वारसा देतो, आपल्या कुटुंबाचा, परिवाराचा वारसा असतो की नाही प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, तर तो वारसा जपण्याचा जो काम आहे तो शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपू. म्हणजे विचाराचा वारसा आहे, धर्मरक्षणाचा आहे, परमेश्वरी कार्याचा आहे, आणि तो त्या 4 ओळीमध्ये सांगितलाय, तो आपण म्हणूया. नमो हिंदू भूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिच्याच कामी पडो देह माझा सदा तीन नेमी. वंदे मातरम. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. जय भवानी, जय शिवाजी. तर हे देशभक्तीचा देश राहिला तर आपण सगळे राहणार आहे. आता पाकिस्तानमध्ये ना मंदिर राहिलं, ना हिंदू धर्म राहिला, ना काय राहिलं ना शिल्लक. देश गेला की सगळेच जाते. मग मंदिर आणि हे आता आपले कशामुळे राहिलं? तर शिवाजी महाराजांच्यामुळे राहिलं. मग शिवाजी महाराजांचा विसर पडून देऊ नका. रोज 2 पानं घरात मुलांनी काय केलं पाहिजे? शिवाजी महाराजांची एक गोष्ट वाचली पाहिजे. जय श्रीराम, जय साईराम. खूप छान मला गजानन बोलले होते. माझे जुने मित्र आहेत ते, खूप वर्ष झाले आम्ही अगदी. हा हा येस ओ येस या तीर्थ घे.